ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत संपूर्ण घडामोडींवरती भाष्य केलंय। सध्या समोर येणाऱ्या माहितीमुळे प्रकरणाची गंभीरताही वाढत चालली आहे असं त्यांनी म्हटलं आणि सत्य बाहेर येणं आवश्यक आहे असं देखील त्यांनी म्हटलं। समाजामधील सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला मुळीच सहन केलं जाणार नाही असंही ठाम मत त्यांनी व्यक्त केलंय। या प्रकरणामधील पीडितांना न्याय मिळणं हीच आपली प्राथमिकता असल्याचं त्यांनी नमूद केलं। विशेषतः महिलांवरती अन्याय झालाय असं असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं। शासनानं नेमलेल्या टास्क फोर्सकडे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असून तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। पोलीस तपास सध्या सुरू आहे। येत्या काळात अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात असं त्यांनी म्हटलं। या व्हिडिओमधनं नगर जिल्ह्यामधील एका प्रभावशाली राजकीय व्यक्तीच्या सहभागाचे संकेत देखील मिळत आहेत। त्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय। तपास यंत्रणा आपलं काम करतायत, कोणताही दोषी आढळल्यास त्यावरती कठोर कारवाई होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। जिल्ह्यामधील प्रत्येक वादात तोच लोकप्रतिनिधी का दिसतो असा थेट सवाल उपस्थित करत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी वारंवार वादग्रस्त घटनांमध्ये एका लोकप्रतिनिधीचा चेहरा समोर येत आहे याकडे लक्ष वेधलं। ही केवळ योगायोगाची बाब आहे का की त्यामागे काही वेगळं वास्तव दडलंय याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आता जनतेवरती आली आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। आपण निवडून देत असलेले लोकप्रतिनिधी खरोखरच समाजाच्या हितासाठी काम करतात का की ते फक्त वादामध्येच दिसून येतात हा प्रश्न नागरिकांनी स्वतःलाच विचारण्याची गरज आहे असं ठाम शब्दात त्यांनी म्हटलंय। दरम्यान रमजान ईदच्या निमित्तानं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत। ईदगाह मैदानावरती उपस्थित राहून त्यांनी नागरिकांशी संवाद साधत एकोप्याचा आणि बंधुभावाचा संदेश दिला। शिर्डी ही सर्व धर्म समभाव जपणारी भूमी आहे असं सांगत साईबाबांच्या विचारांमधनं समाजामध्ये एकता आणि सौहार्द वाढावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। ईदच्या निमित्तानं विविध धर्मीय नागरिक एकत्र येऊन सण साजरा करत असल्याचं चित्र शिर्डीमध्ये पाहायला मिळत आहे। या प्रसंगी डॉक्टर विखे पाटील यांनी सर्वांना शांतता, आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा देत समाजामध्ये एकात्मता टिकवण्याचे आवाहन केले आहे। आज रमजानच्या या समाप्तीला ईदच्या या सणानिमित्त शिर्डी येथे ईदगाह मैदानमध्ये शिर्डी येथील आमच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। वर्षानुवर्ष ही एक प्रथा आणि परंपरा आम्ही सातत्याने कायम ठेवली। शिर्डी हे एक सर्व धर्मसमभावाच्या भावनेने वागणारं शहर आहे। राहत्या तालुक्यामध्ये आपण तोच सामंजस्य आणि तोच समन्वय ठेवण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हा समन्वय कायम राहावा। शिर्डीच्या या साईबाबांच्या पावनभूमीमधून एकत्रिततेचा संदेश हा पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये जावं हीच आमच्या तमाम सगळ्या ग्रामस्थांची इच्छा असते आणि म्हणून असे सण ज्यामध्ये सगळ्या धर्माचे लोक एकत्रित येतात, आमचे नगरसेवक असतील, मुस्लिम समाजाचे समाज बांधव असतील, हे सगळे एकत्रिततेने आजचा हा दिवस साजरा करतात। मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या तमाम आमच्या समाज बांधवांना ईदच्या लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। आता जी गोष्ट समोर आलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी ज्या पद्धतीने आपल्याला आज जे काही टप्प्याटप्प्याने व्हिडिओचे खुलासे होत आहेत, अजून जवळपास अशा असंख्य गोष्टी आहेत जे आपल्याला पुढं पाहायला मिळतील। समाजामध्ये अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांचा भावनेशी खेळत, धार्मिकतेचा आधार घेत असे कृत्य जेव्हा होतात तेव्हा निश्चित तिने वेदना होतात। मला विश्वास आहे की आता यामध्ये शिर्डीमध्ये दोन प्रकारचे लोक असतील या प्रक्रियेमधले। एक जे त्या प्रक्रियेची पीडित लोक असतील, म्हणजे या पीडित महिला असतील, त्यांचा एक वेगळा वर्ग आहे आणि त्या पीडित वर्गांच्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी संपर्क ठेवून संपत्तीच्या माध्यमातून काही त्यांचे टायअप असतील असे लोक आहेत। मला असं वाटतं की जेव्हा जबाब घेतले जातील या जबाबामध्ये कोणाकोणाला व्याजाचा धंद्याच्या माध्यमातून कर्ज शिर्डीमध्ये दिलं गेलेलं आहे, कोणाकोणाची संपत्ती त्या पैशातून उभी आहे,
आणि त्या संपत्ती देण्याचं मूळ कारण काय, अशा सगळ्या गोष्टी पोलीस तपासणीमध्ये समोर येतील. महिनाभर थांबा, आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. एका व्हिडिओमध्ये अहिल्यानगरच्याही मोठ्या एका बड्या नेत्याचं असल्याचं सहभाग असल्याचं दिसून येते कार्यक्रमात. आता ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडल्या आणि हे घटनाक्रम आपण पाहिला, लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जिथं वादग्रस्त विषय होतात, मला हा प्रश्न नेहमी पडतो की एक चेहरा या जिल्ह्यातला प्रत्येक वादामध्ये आपल्याला सामान्य दिसतो. ठीक आहे, एखाद्या अपवादात्मक गोष्टीमध्ये आपण मानू शकतो की हा चेहरा तिथं का, पण जिथं कुठं वाद आहे तिथं त्या व्यक्तीचं संलग्न आपल्याला पाहायला मिळतं. तर जिल्ह्याच्या जनतेने हा विचार केला पाहिजे की आपण कशा पद्धतीचे लोकप्रतिनिधींना मतदान टाकतो आणि कोणते लोकप्रतिनिधी खरंच समाजाच्या हिताचे आहेत. सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन विकासाला बरोबर धरून करणारे आहे की जनतेसमोर आता लवकर येईल. काय आव्हान कराल शेडी महिलांना असेल अथवा या बाकी नेत्यांना? ज्या पीडित महिला असतील त्यांना आम्ही विनंती करेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टास्क फोर्स नेमलेला आहे. टास्क फोर्स नाशिकमध्ये कार्यरत आहे. ज्यांना ज्यांना वाटत असेल आज ते उघडपणे आपल्या तक्रारी जाऊन देऊ शकतात आणि मी यांना आश्वासन देईल की तक्रार दिल्यानंतर कोणाचं नाव समोर येणार नाही. मात्र जर कोणाचं शोषण झालं असेल तर त्या महिलेला न्याय मिळावा ही आमची माफक अपेक्षा आहे आणि महिलांनी देखील पुढाकार घेऊन समोर येऊन हे सगळं करावं. राहिला मुद्दा जे प्रतिनिधी त्याच्यामध्ये दिसले, आता प्रत्येकाचं वेगळं वेगळं कारण असेल, त्यावर बोलण्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देतो की जेव्हा जबाब समोर येतील, हे नुसतं तिथं काही लोक तिथं नव्हते असं नाहीये, जबाब जेव्हा समोर येतील तेव्हा अनेक कृत्यांचा पर्दाफाश होईल. त्या कृत्यामध्ये हा जो व्यक्ती ज्याची अटक झालेली आहे तो किती राजकीय प्रक्रियेमधल्या लोकांचा सेटलमेंटमधून स्वतः एक एजंट होता, हे देखील एक महिन्याभरामध्ये तुमच्याकडे पुराव्यानिशी स्पष्ट होणार आहे. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, शिर्डी.